वैष्णवी, काय शेतकऱ्याचं किती अवघड आहे राव. काय झालं? गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्याला शनिवारावर सुट्टी, हं, पुन्हा मध्ये सुट्टी असती, हं, पुन्हा अजून शासकीय कशाची सुट्टी असतात. हं. तसं शेतकऱ्याला सुट्टी असते का? मग शेतकऱ्याचं काय अवघड आहे? हं? काय अवघड आहे? अवघड म्हणजे हेच, सुट्टी नसती. नशीब माना तुमचं, शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलात. कळलं का? एवढं भारी नशीब आहे तुमचं. काय करायचं त्या सरकारी नोकरीवाल्याला आणायचं काय ते पुड्यात आणि खायचं कुड्यात म्हणल्यासारखं आहे त्यांचं काम. तेवढ्याचे काय 20-30 हजार पगार असेल का? तेवढ्याच पगारामध्ये त्यांना अख्खा महिना भागवावा लागतो. त्यामध्ये त्यांना रूमचं भाडं असतं, नंतर भाजीपाला असतो, दुखणं भाणं असतं. सरकारचं सरकारी नोकरीवाल्याचं तेवढ्याच पगारीमध्ये सगळं गुंडाळायचं. कोणी पाहुणा रळा आला तर त्यांना मरणाचं टेन्शन येतं. 2 दिवस ते पाहुणा ठेवून घेऊ वाटत नाही. वाटतो का? तेवढ्याच पगारीमध्ये सगळं गुंडाळायचं असतं. तसं आपलं आहे का? एक काय 10 पाहुणे येऊन द्या ना तरी बी दणकत नाहीत. ते जो हप्ताभर सांभाळू शकतो ना, तो शेतकरी राजा आहे. कळलं का? त्याच्यामुळं ना शेतकरी झाल्याचा पश्चाताप कधी नाही करून घ्यायचा. शेतकरी होणं कोणाच्या बी नशिबात नाहीये. आणि नोकरी नोकरी नोकरी, मग तसं वाटत असतं तुम्ही नोकरीवालाच नवरा केला असता. तुमच्या संग लग्नच केलं नसतं की शेतकऱ्या संग. शेतकरी नवरा भेटायला पण नशीब लागतंय. कळलं का? त्याच्यामुळं ना कुठं हे झालं आणि ते झालं, सरकारी नोकरी नाही, असं नाही तसं नाही, एवढा शिकलो काय फायदा? अहो तुमचा शिकल्याचा फायदा काय असं नाही तर नसू, पण तुम्ही शेतात तुमच्या मेहनत तर करू शकता ना. तिकडे जी 12-12 घंटे ड्युटी करायची ना, रातचं इरातचं. तुम्ही इथं जर रानात 12 घंटे काम केलं ना, 12 घंटे, तर तुम्ही एकरा मागं कमीत कमी 1-2-1.5 लाखाचं उत्पन्न काढता सगळा खर्च जाऊन. कळलं का? आणि पुन्हा स्वतःच्या मालकीच्या हक्काचं आहे, जायचं आणि कणाकणा उपटून आणायचं आणि खायचं. तसं आहे का नोकरीवाल्याला? कुणाच्या रानात पाऊल ठेवायच्या आधी 4 वेळेस विचार करावा लागतो का? आणि काय म्हणतं सरकारी नोकरी, माझ्या पुरीला बी नोकरीवाला नाही बघणार मी, शेतकरीच बघून देणार आहे मी. कळलं का? शेतकरी हा, शेतकऱ्याचं जेवढं घरात सुख आहे ना, शेतकऱ्याची राणी बनून राहायला येते. तसं नोकरदाराची नोकरीन बनून नाही राहता येत. कळलं का? त्याच्या तेवढ्या पगारीवर सगळ्या जणांचा डोळा असतो, एका पगारीवर. तसं शेतकऱ्याचं नाही. आता तुम्ही सांगा मला, एवढे कांदे नाही म्हणताय, कसं बी 3-1 लाखाचे कांदे होते ना, हे आपले 1-1.5 एकर मधले होते ना का नाही? समजा खर्च आपण 50,000 बी धरला, काय काढायचे तर आपण घरची घरी काढतो, पण काटायला नुसत्या बाया लागणार आहेत. आणि जायचं टेम्पो बी आपला घरचाच आहे. तुम्ही मला सांगा त्यात पैसे किती उरले? 3 लाखाचा कांदा झाला तर 2.5 लाख उरले का 50,000 गेले? हा, लय मोठे उरले ना. आणि ह्याला नोकरदाराला जर समजा 40,000 20,000 पगार असला तर 2.5 लाखला मग कमायला किती दिवस जातात सांगा आता मला? जाऊ दे आता सध्या 2 वर्ष जातील त्याचे, 1.5-2 वर्ष. कळलं का? आपण एका एकर मध्ये वर्षाकाठी 5 लाखाचं पीक काढू शकतो आपण, खाऊन पिऊन ते बी निवांत राहून. आणि कुणी उठून कामाला लाग म्हणतात काय? एक दिवस नाही कामाला गेलं तर वरून कुणी बोलतं काय? कुणाचं प्रेशर आहे का? आपली इच्छा आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा रानात जायचं, जेव्हा पाहिजे तेव्हा घरी जायचं. खरं राव तुझं, खरं त्याला म्हणतात शेतकरी राजा. आणि आजपासून नोकरी नाही, मला सरकारी नोकरी पाहिजे होती, शेतकऱ्याच्या जन्माला उगाच आलो, शेतकऱ्याच्या घरात उगाच जन्माला आलो, असा शब्द जर तोंडातून काढा अजिबात काढणार नाही कधी. तर मग काय खरं नाही. तुम्हाला ना मी दिवसच देते, वैतागली मग. आणि माझ्या सासू-सासऱ्या जीवा मस्त राहते मी, माझे लेकरू घेऊन सासू-सासऱ्यापाशी. आणि दादाला सांगते, ह्यांना लय पश्चाताप होतो शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेला, ह्यांना बी हाकलून द्या म्हणून. नाही, मी म्हणतच नाही कधी आता. घुसलं का डोक्यात?